सज्जन श्रोते साधक चिंतक हो. अमृतानुभव प्रकरण 2 गुरुप्रशंसा ओवी क्रमांक 65 पासून पुढे सुरू करत आहे. साधकांसाठी जे उपायन वसंत ब्रह्मा विद्यारूप शिवाज्ञेचा आहे व धागा साधना वन फुलविता असोनी अमूर्त भक्तांसाठी धारी मूर्तता. उपायन म्हणजे नजराणा आणि आहेव म्हणजे सौभाग्य धागा. साधकांसाठी जो उपायन वसंत ब्रह्मविद्यारूप शिवाज्ञेचा आहेव धागा साधना वन फुलविता असोनी अमूर्त भक्तांसाठी धारी मूर्तता. ब्रह्मविद्या साधकांसाठी साधना वनी वसंत ऋतू फुलविणारा शिवाज्ञारूप सौभाग्य धागाच जणू असा गुरु खरे तर तत्वता अमूर्त असूनही भक्त कल्याण प्रेम हेतूने अवनीतरी प्रकटला. येथे निवृत्तीनाथ ज्ञानदेवांच्या नजरेत साक्षात अमूर्त ब्रह्मच मूर्ततेत प्रकटल्याचे समजावे. अज्ञान नष्ट करणारा प्रकाश म्हणजे गुरुप्रकाश ज्ञान प्रकाश असे गुरुतत्व असते. ओवी क्रमांक 66. अविद्या माया रूप अरण्ये जन्म मरण चकवा भेटे त्यात जीव वरचेवर खाई गोते गुरु हो सहाय्यभूत जणू प्रत्यक्ष शिव. या अविद्यारूपी मायारूपी अरण्यात जन्म मरणाचा जो चकवा भेटतो त्यात जीव गुंतो भटकतो भ्रमतो आणि वरचेवर गोते खातो म्हणजे जन्म मरणाच्या चक्रात पुन्हा पुन्हा येतो. तर त्याला सहाय्यभूत होण्यासाठी प्रत्यक्ष शिवच जणू काही गुरु निवृत्ती रूपाने प्रकटला आहे. ओवी 67. माया रूप कुंजर वधोनी मुक्ती मोत्याचा घास भरवी ऐशा निवृत्ती गुरुसी मी नम्रत्वे वंदित असे. कुंजर म्हणजे हत्ती. माया रूपी अज्ञान रूपी हत्तीचा वध करून मुक्तिरूपी मोत्यांचा घास शिष्याला भरवणारा निवृत्ती अशा निवृत्तीला मी म्हणजे ज्ञानेश्वर शिष्य नम्रत्वाने वंदित आहेत. ओवी 68. ज्याच्या कृपा कटाक्षे भवबंधना ये अपांगता ज्याच्या सन्निधी अजाणता होई सत्वर जाणता. अपांग म्हणजे पांगळेपण. गुरुच्या केवळ कृपा कटाक्षाने भवबंधन गळून पडते. ते भवबंधन स्वतःच पांगळे होते म्हणजे गळून पडते. त्याच्या सन्निध जाताच म्हणजे गुरुच्या सन्निध जाताच जो अज्ञानी असतो तो सत्वर ज्ञानी होतो. ज्याच्या कृपा कटाक्षे भवबंधना ये अपांगता ज्याच्या सन्निधी अजाणता होई सत्वर जाणता. गुरुच्या कृपा कटाक्षाने भवबंधनातून आपोआप मुक्ती मिळते आणि गुरुजवळ गेल्यानंतर लगेचच शिष्याच्या नकळत शिष्य जाणता होतो. जो पूर्वी अज्ञानी असतो तो लगेच जाणता होतो. ओवी 69. कैवल्य स्वर्णदानी सान थोर भेद न करी द्रष्ट्याच्या दर्शना मार्गदर्शक जो राही. कैवल्य रूपी स्वर्णाचे म्हणजे मोक्ष रूपी सुवर्णाचे दान करताना गुरु कधीच सान थोर म्हणजे लहान मोठा असा भेद करीत नाही. द्रष्ट्याच्या दर्शना मार्गदर्शक जो राही. आणि हा जो त्याचा अनुयायी आहे शिष्य आहे जो ब्रह्म पाहू इच्छितो असा जो द्रष्टा आहे त्याला ब्रह्मदर्शनामध्ये गुरु नेहमीच भेदाभेद न करता मार्गदर्शक म्हणून काम करतो. कैवल्य रूप मोक्षरूप सुवर्णाचे दान करताना गुरु लहान मोठा असा कधीच व कोणताही भेदाभेद आपल्या शिष्य अनुयायात करीत नाही. तो सर्वांसाठी सारखाच मार्गदर्शक असतो. द्रष्ट्याच्या म्हणजे ब्रह्माच्या दर्शनासाठी तो वेगळ्या शब्दात आता द्रष्ट्याच्या दर्शनासाठी याचा अर्थ द्रष्टा याचं दर्शन घेतो ते कुणाचं ब्रह्माचं दर्शन. द्रष्ट्याच्या कौसात ब्रह्माच्या म्हणजे द्रष्टा म्हणजे ब्रह्म नव्हे तर द्रष्टा जे ब्रह्म पाहू इच्छितो त्यासाठी द्रष्ट्याच्या म्हणजेच द्रष्टा पाहू इच्छिणाऱ्या ब्रह्माच्या दर्शनासाठी तो म्हणजे गुरु वेगळ्या शब्दात ब्रह्मशिव हा जो मूळ द्रष्टा आहे त्याचे दर्शन म्हणजे तत्वाचे ज्ञान देताना मार्गदर्शक म्हणून आपल्या सर्व शिष्य अनुयायी यांच्यासाठी समभावाने वर्तन करणारा असतो. शिष्य आहे अनुयायी आहे तो द्रष्टा आहे आणि तो ज्याचं दर्शन घेऊ इच्छितो ते ब्रह्म आहे.
आणि ब्रह्म आणि शिव हाच खऱ्या अर्थाने विश्वाच्या मुळाशी असलेला मूळ द्रष्टा आहे. आणि त्या द्रष्ट्याचं दर्शन अनुयायी शिष्यरूप असा जो द्रष्टा आहे तो होऊ इच्छितो. आणि त्याचे दर्शन म्हणजे तत्वाचे ज्ञान देताना गुरु आपल्या सर्व शिष्य अनुयायी यांचेसाठी समभावे वर्तन करणारा असतो. हे सारे माझ्यातून उदय पावलेले, माझ्यात प्रतिबिंबित झालेले, माझ्याशी अभिन्न असणारे आहेत, असा शांभव तत्वज्ञानाचा त्रिविध सारांश आहे. शांभव वेगळाले नाहीत. शैव वैष्णव किंवा शाक्तही ते केवळ शांभवच आहेत. शंभू शांभवी झालो असे अद्वयच आहेत. मग शैव असोत, वैष्णव असोत, शाक्त असोत, ते सारे शांभवच आहेत. आणि हे सर्व मिळून शंभूशांभवी झालो म्हणजे शिवशक्ती अशा रूपाने ते अद्वयच आहेत. आता वर म्हटलेलं आहे माझ्यात हे सारे माझ्यातून उदय पावलेले आहे. म्हणजे मत एव उदितम इदम, माझ्यातूनच सारे उदय पावलेले आहेत. दुसरं असं आहे माझ्यात प्रतिबिंबित झालेले आहे. मयी एव प्रतिबिंबितम, आणि माझ्याशी अभिन्न असणारे आहे. म्हणजे मद अभिन्नम इदंच. सारांश कैवल्य रूपी मोक्षाचे दान करताना गुरु मूळ ब्रह्म त्याचं दर्शन घेऊ इच्छिणारा जो साधक आहे, अनुयायी आहे, त्या साधकामध्ये अनुयायामध्ये कोणत्याही तऱ्हेचा लहान मोठा असा भेद न करता समभावे सर्वांनाच तो सारखे मार्गदर्शन करतो. ओळी क्रमांक 70. गुरु सामर्थ्य ऐसे जे शिवासही जिंके, गुरु दर्पणी शिव आपुलेची दर्शन घेई, आत्मा आत्म्यासी पाही. गुरु सामर्थ्य ऐसे जे शिवासही जिंके, गुरु दर्पणी शिव आपुलेची दर्शन घेई, आत्मा आत्म्यासी पाही. येथे निवृत्ती गुरुत्वात आत्मज्ञानात शिवालाही पूर्ण उरतात. याचा अर्थ असा आहे की प्रत्यक्ष शिव निवृत्ती रूप दर्पणामध्ये आपलं स्वतःचं दर्शन घेतो, जणू काही आत्माच आत्म्याला पाहतो. ओळी क्रमांक 71. आत्मज्ञान बोध चंद्रकळा विखुरती परी, गुरुपौर्णिमा लीला सहज त्या एक करी. आत्मज्ञान बोध रूपी चंद्राच्या कळा जरी विखुरलेल्या असल्या तरी अज्ञान नष्ट करणारा प्रकाश असा जो गुरु आहे त्याचं पौर्णिमेची लीला म्हणजे त्याचं जे ज्ञान चांदण आहे ते सहजासहजी या सर्व कलांना एकत्र करतो. आता गुरु कृपेने द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी एक होते. त्या योगे केवळ गुरु ज्ञान प्रकाश रूपे पूर्ण ज्ञानचंद्र म्हणून उरतो. आता आत्मा ज्ञान बोध चंद्रकळा, आत्मज्ञान बोध चंद्रकळा म्हणजे काय, तर सुरुवातीला द्रष्टा दृश्य दर्शन अशी त्रिपुटी वाटत असते. परंतु गुरु जेव्हा शिष्याला ज्ञान देतो किंवा शिष्याला कळतं द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी नसून ते केवळ एक आणि एकच गुरु पौर्णिमेचं तत्व आहे. आणि ते एकदा त्याला कळलं की ज्ञान प्रकाश रूपाने शिष्य सुद्धा स्वतः पूर्ण ज्ञानचंद्र म्हणून गुरुच होतो. म्हणून आत्मज्ञान बोध चंद्रकळा विखुरती परी, गुरुपौर्णिमा लीला सहज त्या एक करी. इथे चांदिली त्रिपुटी दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. हे द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी जेव्हा नष्ट झाली तेव्हा संत तुकारामांना सुद्धा आत्मज्योत रूपी चंद्र म्हणा किंवा तेव्हाच तुकारामांना आत्मज्योत रूपी दीप आपल्या शरीरांतर्गत प्रकट केला दिसला. म्हणून सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, तुकारा म्हणे आता उरलो उपकारा पुरता. या अभंगातील या ज्या दोन ओळी आहेत त्यांची या निमित्ताने आठवण होते. आत्मज्ञान बोध चंद्रकळा विखुरती परी, गुरुपौर्णिमा लीला सहजत्या एक घडी. रस्ता दृश्य दर्शन अशी त्रिपुटी जी वाटत असते ती एकदा का आत्मज्ञान झालं की एकदा का गुरुचा प्रसाद मिळाला की ती त्रिपुटी नसून ते केवळ एकच आत्मतत्व आहे हे शिष्याला कळतं. यालाच म्हणायचं आत्मज्ञान बोध देणारा जो चंद्र आहे त्याच्या कळा म्हणजे त्याचे तुकडे द्रष्टा दृश्य दर्शन असे 3 वाटले तरी प्रत्यक्षात गुरुपौर्णिमेला गुरुदर्शन झालं की चंद्राला कळा नसून पूर्ण ज्ञान कळा असलेला गुरु हा
मूलतः एकच आहे, तिथे त्रिपुटी नाही याचं ज्ञान होतं. ओवी क्रमांक 72. जो भेटताची उपाय शोधन धावा धाव संपे, अवचित प्रवृत्ती प्रवाह रूप गंगा, निवृत्तीनाथ सागरी थांबे संपे. निवृत्तीनाथांसारखा ज्ञानसागर गुरु भेटतात, ताबडतोबीने प्रवृत्ती रूप गंगा त्या सागराला मिळून शांतवते, निवांत होते. सर्व धावाधाव उपाय शोधण्याची पळापळ संपते. थोडक्यात म्हणजे एकदा गुरु भेटला की जीवनातली सर्व धडपड धावाधाव पळापळ थांबते. कारण अत्यंत उत्तम आत्मज्ञानाचा मार्ग गुरु रूपाने ताबडतोब मिळतो. म्हणून जो भेटताची उपाय शोधन धावा धाव संपे, जो भेटताची उपाय शोधन धावा धाव संपे, अवचित प्रवृत्ती प्रवाह रूप गंगा, निवृत्तीनाथ सागरी थांबे संपे. ओवी क्रमांक 73. जोवरी सद्गुरु भेटना घडे, तोवरी द्रष्टा दृश्य सन्मुखे, नामरूप भेदी अडके, परी गुरु भेटी होता बहुरूपी खेळ संपे. गुरु भेट होताच अज्ञानी साधक किंवा शिष्य अनुयायी विश्वाच्या भेदाभेद रूप बहुरूपी खेळातून मुक्त होतात, स्वतंत्र होतात, मायानाश होतो. ओवी क्रमांक 75. प्रसाद रूप गुरु ज्ञान सूर्य स्पर्शे, अविद्या अंधकार नष्ट होतसे, आत्मज्ञान रूपी दिवस चराचरी पाकदसे. प्रसाद रूप गुरु, हा जो गुरु आहे हा ज्ञानाचा सूर्य आहे, आणि या ज्ञान सूर्य अशा गुरुच्या स्पर्शाने प्रसाद म्हणजे कृपा प्राप्त होते, आणि शिष्याच्या हृदयातील अविद्या माया मोहरूपी अंधकार नष्ट होतो. एकदा का आत्मज्ञान रूपी दिवस गुरु रूपाने उगवला ही सर्व चराचरामध्ये सर्वत्र ज्ञानाची प्रभा भागते. ओवी क्रमांक 75. गुरुकृपा सलिले जीव स्नानी धुतला जाई, आता शिवपणही त्या ओवळे ठरे, अन्नस्पर्शना अंगी घेई. गुरुकृपा सलिले म्हणजे पाण्याने, गुरुकृपेच्या पाण्याने एकदा का जीव धुतला गेला की तो इतका 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 पवित्र ठरतो की तो जीव शिवपणा सुद्धा आपल्या अंगी लावून घेत नाही. शिवपणा सुद्धा त्याला ओवळं वाटतं, कारण गुरुने ज्याला पवित्र केलं तो खऱ्या अर्थाने अवधूत झाला, म्हणजे कायमस्वरूपी तो पवित्र झाला, आणि अर्थातच कायमस्वरूपी तो सर्वश्रेष्ठ असा अवधूत परब्रह्मच होऊन उभा ठाकला. ओवी क्रमांक 76. गुरुरक्षी शिष्याला तव शिष्याशी येई गुरुपण, केवळ उरे निर्द्वंद्व आत्मपणे, कैसा मानी शिवशक्ती द्वंद्वपण. गुरु शिष्याला जेव्हा राखतो, रक्षण करतो, तेव्हाच शिष्याला स्वतःला गुरुपणा प्राप्त होतो. आणि गुरु शिष्य हे केवळ आत्मरूपाने निर्द्वंद्व म्हणजे एकत्व होऊन उरते, आणि त्या कारणाने शिवशक्ती हे सुद्धा द्वंद्व नष्ट होते. गुरुने मायारूप भेदाभेद नष्ट करणारे ज्ञान शिष्याला दिल्यावर शिष्य स्वतःच निर्द्वंद्व आत्मा म्हणून स्वये गुरु झालेला असतो किंवा उरतो. असे असल्याने शिवशक्ती रूप किंचित फरकही म्हणजे द्वंद्व तो ओवळे म्हणून किंवा अशौच म्हणून आपल्या अंगाला लावून घेत नाही. तर आज आपण एकूण 65 ते 76 पर्यंत ओव्या पाहिल्या. उर्वरित भाग उद्याच्या निरूपणात पाहू. अस्तु. धन्यवाद.